आज महाविकास आघाडीचा ताचा मोर्चा तर भाजपाकडून मूक मोर्चा होतोय। मुंबईमधील चर्चगेटमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळे एकवटलेत। थोडक्यात डाव्या विचारसरणीचे सगळे एकत्र आलेत। तिकडून भाजपानेही मूक मोर्चा काढलाय। प्रश्न तयार झालाय की सध्याच्या घडीला महाविकास आघाडीने जो मोर्चा काढलाय तो मोर्चा आहे मतचोरीच्या विरोधात। मतचोरी होतीये, लोकशाही मार्गाने निवडणुका पार पडत नाहीयेत। बरं, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अगोदर राहुल गांधींसारख्या यात्रा, आंदोलन किंवा प्रचार केला नाही। त्यांनी अगोदर सरळ जो मार्ग आहे की निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना भेटणं, आपली बाजू मांडणं, पुरावे दाखवणं, दाखले देणं आणि त्यावरती निर्णयाची अपेक्षा करणं, यासाठीचा वेळ रितसरपणे महाविकास आघाडीने दिला। जर महाविकास आघाडीला स्टंटच करायचा होता तर तेही अगोदर महाराष्ट्रभर मतचोरीचा मुद्दा घेऊन फिरले असते, पण त्यांनी अगोदर सरळ कायद्याचा मार्ग निवडला। निवडणूक आयोगाने अपेक्षितपणे महाविकास आघाडीला ट्रीट केलं नाही। उलट पक्षी या तारखेला आरक्षण सोडत होणार आणि त्या तारखेला निवडणुका लागतील असं सांगून महाविकास आघाडीच्या मागण्यांना धाब्यावर बसवलं। हे यासाठी सांगते कारण महाविकास आघाडी आज जो सत्याचा मोर्चा नावाने आंदोलन करते ते आंदोलन म्हणजे निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे। मग भाजपा नेमका आज आंदोलन का करते हा प्रश्न आहे। विरोधकांचा प्रश्न निवडणूक आयोगाला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी बीजेपी रस्त्यावर उतरली आहे का हा तयार झालेला पहिला प्रश्न आहे। आता यामध्ये अनेक गोष्टी वेगवेगळ्या अँगलने ट्विस्ट आणणार आहेत। मराठा आरक्षणाचा मुद्दा 2-3 महिन्यांसाठी फडणवीसांच्या सहमतीने पुढे ढकलला गेला। बच्चू कडूंनी हजारो शेतकरी उभे केले होते। आंदोलन एका दिवसात निपटण्यासारखं नव्हतं, मात्र बच्चू कडू मॅनेज झाले असे आरोप झाले। बच्चू कडू मुंबईत गेले, आंदोलनकर्ते नागपूरमध्ये रस्त्यावर बसले आणि बच्चू कडू जूनची तारीख घेऊन आले। त्यावर सोशल मीडियावरून अनेक इन्फ्लुएन्सर म्हणाले मार्चमध्येच शेतकऱ्यांचे कर्ज नव्याने करावं लागतं आणि हे कर्जमाफीची डेट कोणती घेऊन आले, जून महिन्याची। बच्चू कडूंवर प्रश्न तयार झाले। शेतकऱ्यांचा मुद्दा जूनपर्यंत पोस्टपोन केला। मराठा समाजाच्या मागण्या उर्वरित बाकी आहेत, ते आंदोलनही पुढे 2-3 महिने पुढे ढकललं गेलं। संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये फक्त चौकशी होती, लव्ह अँगल जुळतोय की नाही यावर लक्ष आहे। मतचोरीच्या मुद्द्यावर जितकं काही डायव्हर्ट करता येईल तितकं डायव्हर्ट केलं जात आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काढून घेतल्या जात आहेत। हे पुरेपूर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि पवार यांनी ओळखलंय। यावेळी राज ठाकरे जी जंग लढणार आहे ती एकांगी नसणार आहे। उद्धव ठाकरे विरोधकांवर आरोप करताना टोमणे किंवा पानसट वक्तव्य म्हणून साईडलाईन केले जातात, पण आता उद्धव ठाकरे यांच्या जोडीला राज ठाकरे आहेत। राज ठाकरे एखादा मुद्दा मांडतात तेव्हा त्याला पानसट म्हणता येत नाही। राज ठाकरे दाखले देऊन, कागद हातात घेऊन, रिसर्च करून बोलतात आणि टप्प्यात बोलतात। तेच राज ठाकरे आता ॲक्टिव्ह झालेत। राज ठाकरेंचा निशाणा ठरलेला आहे एकनाथ शिंदे। रायगड, राजगड वेगवेगळ्या किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर सुरू केलं जातंय, त्याची गरज काय हा प्रश्न राज ठाकरेंनी शिंदेंना विचारला। मुख्यमंत्री करण्यासाठी इतकी लाचारी, अगोदरच एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणं, मुख्यमंत्री पदापासून उपमुख्यमंत्री पदावर आणणं, मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देणं, एकनाथ शिंदेंचे मंत्री अडचणीत आणणं, या सगळ्या गोष्टी दाखवतात की एकनाथ शिंदेचा टाइम पिरियड लिमिटेड आहे। पवार हे ओळखून सध्याच्या घडीला विरोधकांना फार काही भाजपावर बोलायची गरजच नाही, कारण सत्ताधाऱ्यांनीच एकमेकांच्या अंगावरचे कपडे फाडलेत। जितके थिगळ लावण्याचा प्रयत्न करणार तितके ते दिसतील आणि सध्या महायुतीत तेच घडतंय। हे भाजपा घडवून आणतंय का हे माहिती नाही, पण भाजपातील कुणी फुटणार नाही, 2 गट तयार होणार नाहीत। जे होते पंकजा मुंडे आणि फडणवीस यांचा गट तो एक झाला आहे। आता भाजपा म्हणजे शाबूत पक्ष आहे। तिकडे शिंदे आणि अजित पवार कितीही डळमळीत झाले तरी त्याचा फारसा फरक फडणवीसांना पडणार नाही, कारण अमित शहांनी आधीच डिक्लेअर केले की 2029ची निवडणूक स्वतंत्र लढायची। गेल्या आठवड्यातच स्टेटमेंट दिले की आता महाराष्ट्रात कुबड्यांची गरज नाही। देवेंद्र फडणवीस म्हणाले की स्थानिक पातळीवरील निवडणुका स्वतंत्रपणे लढू, फक्त कार्यकर्त्यांना सांगू। शिंदे गट आणि अजित पवार गट आपलाच आहे टीका करताना जरा जपून, पण शेवटी ते कार्यकर्तेच फडणवीसांचे आहेत, काही चुकत नाही। त्यांनी आधीच आपला पक्ष कसा काम करतो हे दाखवलंय। या सगळ्या गोंधळलेल्या भूमिकेचा फायदा सध्या महाविकास आघाडीला होणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जी मते आपल्या बाजूला ओढत आहेत त्या मतांचा सर्वाधिक फटका एकनाथ शिंदेंना बसतोय आणि त्यानंतर बीजेपीला। त्यांच्या छठीपूजेसाठी मुंबईमध्ये आयोजन, पाणी, मंडप सगळ्या सुविधा करून दिल्या होत्या, पण करावं लागतं, निवडणुका आहेत। बिहार इलेक्शन आता मतचोरीचा मुद्दा बिहारमध्ये किती काम करतोय यावर ठरेल की महाराष्ट्रात किती प्रभाव पडतोय। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याआधीच बिहारचं इलेक्शन ओरखडतंय आणि त्यावरून कोणता मुद्दा किती इम्पॅक्ट करेल हे दिसेल। मतचोरीचा मुद्दा हा फक्त प्रचाराचा मुद्दा नाही। जर निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्याची उत्तरं भेटली नाहीत तर निवडणूक आयोग जर मॅनेज झालेला असेल तर या निवडणुकांचं चित्र बदललेलं असणार आहे। त्यामुळे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार ज्या ट्रॅकवर आहेत सध्या तो ट्रॅक योग्य आहे। त्यांनी रीतसर सर्व काही केलेलं आहे। एवढं प्लॅनिंग शरद पवार आणि ठाकरेंनी केले की त्या प्लॅनिंगचा अंदाज लावताना शिंदेंची वळणावळणा होईल। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदललेलं दिसेल। कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।